नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पूर्ण जग एका अनिश्चिततेच्या उंबरठ्यावरती आज येऊन उभं आहे. युद्धाचं सावट, आर्थिक मंदीची चाहूल, सामाजिक अशांतता अशा सर्व बाजूंनी भीतीचं वातावरण तयार होत आहे. त्याचं स्वरूप केवळ सैन्याविरुद्ध सैन्य असं न राहता सायबर हल्ले, आर्थिक निर्बंध, माहिती युद्ध म्हणजेच इन्फॉर्मेशन वॉरफेअर, पुरवठा साखळी नष्ट करणं अगदी इथपर्यंत पोहोचलं आहे. आर्थिक नुकसान, डेटा चोरी, देशांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणं, नेरेटिव्ह सेट करून अस्थिरता आणणं या बाबी अगदी सामान्य होऊ लागल्यात. जागतिकीकरणाच्या या युगामध्ये त्याचे पडसाद फक्त गुंतलेल्या देशांवरतीच न राहता संपूर्ण मानवजातीवरती पडत आहेत. भारतही त्याला अपवाद कसा असेल? या सगळ्या परिस्थितीला बहुविध कारणं असली तरी अलीकडे अमेरिकेची भूमिका आणि डॉलरची दादागिरी यांच्या भोवतीच ती फिरते. अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातील क्रमांक 1ची अर्थव्यवस्था आहे आणि त्यांना आपली प्रतिमा टिकवायची आहे, नव्हे ती उधळून काढायची आहे. त्यानुसार धोरणं ठरवली जात आहेत. त्यानं जगाची फरफट होताना दिसते. याचं कारण जगातील देशांकडे असलेल्या विदेशी चलनाच्या साठ्यातील 60% साठा हा अमेरिकेच्या डॉलरमध्ये, 80 ते 90% जागतिक व्यापार अमेरिकी डॉलरमध्ये पूर्ण केला जातो. शिवाय सीमेपलीकडे होणारी बहुतांश बहुराष्ट्रीय कर्ज आणि गुंतवणूक अमेरिकी डॉलरमध्ये केली जाते. स्वाभाविकपणे जगातील अस्थिरतेच्या काळामध्ये डॉलर आणखीन महत्त्वाचा ठरू लागला आहे. भारताचा विदेशी चलनाचा साठा सुमारे 690 अब्ज डॉलर्स आहे, म्हणजेच 690 बिलियन डॉलर्स. तो खूप जास्त नसला तरी धोक्याच्या पातळीपेक्षा खूप वर आहे. हा साठा वाढवण्यासाठी 2 घटक उपयोगी ठरतात. विदेशी गुंतवणूक आणि विदेशी व्यापार जास्त झाला पाहिजे. जागतिक परिस्थितीमुळे आता विदेशी गुंतवणुकीचा भारताकडे येणारा ओघ कमी होऊ शकतो. विदेशी गुंतवणूकदार आपली यापूर्वीच भारतात केलेली गुंतवणूक परत भारताबाहेर घेऊन जाऊ शकतात. भारताचे विदेशी व्यापार अधिक्यच नाही तर त्यातून डॉलर शिल्लक राहण्याची शक्यता नाही. शिवाय तेल पुरवठा आणि तेलाचे भाव याबाबत बेभरवसा, यामुळे विदेशी चलन गंगाजळीवरती ताण येणं स्वाभाविक असलं तरी ते परवडणारं नक्कीच नाही. त्यावर एक उपाय म्हणजे विदेशी चलनाचा शहाणपणानं वापर करावा. भारतामध्ये 4 गोष्टींच्या आयातीमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी चलन हे वापरलं जातं. त्या 4 गोष्टी म्हणजे सोनं, कच्चं तेल, खाद्यतेल आणि रासायनिक खतं. भारताची एकूण वस्तू आयात सुमारे 720 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यात सोन्याच्या आयातीवरती आपण 72 अब्ज डॉलर, कच्च्या तेलासाठी 180 अब्ज डॉलर, तर खाद्यतेल आयातीसाठी 18 अब्ज डॉलर आणि खतांच्या आयातीसाठी सुमारे 25 अब्ज डॉलर्स दरवर्षी खर्च करतो. थोडक्यात या 4 वस्तूंच्या आयातीवरती आपण देत असलेल्या डॉलरचे एकूण आयातीशी प्रमाण आणि विदेशी चलन साठ्याशी प्रमाण पाहिलं तर त्याचं गांभीर्य आपल्या सर्वांनाच लक्षात येईल. सोन्याची आयात करून त्यात गुंतवणूक ही अनुत्पादक गुंतवणूक आहे, म्हणजेच त्यामुळे देशाच्या GDP मध्ये कुठलीही वाढ होण्यास मदत होत नाही. कच्चं तेल आयात करण्यास आज तरी मोठा पर्याय नाही. त्याबाबत बचत करणं इतकंच सध्या तरी आपल्या हातात आहे. जागतिक तेल पुरवठा हा परिस्थितीमध्ये विदेशी चलन, बचत आणि महागाईवरती नियंत्रण या 2 गरजांच्या पूर्तीसाठी तेलाचा वापर शहाणपणानं करणं हाच उपाय आहे. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर हा अन्न सुरक्षा, सबसिडीवरील खर्च कमी करणं आणि विदेशी चलनावरील भार सुसह्य करणं यासाठी आवश्यक आहे. थोडक्यात आज तरी जगामध्ये अमेरिकेचा आणि डॉलरचा दबदबा आहे. भारतामध्ये जगातील घडामोडी आणि ताणतणाव याच्यावरती मात करणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आयात कमी करून विदेशी चलनाचा योग्य वापर करणं, व्यापारी तूट कमी करणं, महागाईवरती नियंत्रण ठेवणं आणि रुपयाची किंमत घसरू न देणं यासाठी आपण सर्वांनी कसरत करावी लागणार आहे. गेल्या वर्षभरातील रुपयाची तीव्र घसरण ही केवळ तात्पुरती नसून व्यापारातील असमतोल आणि परदेशातून येणाऱ्या रकमेतील घट अशा अनेक कारणांमुळे होतीये. भारताचे अनेक प्रमुख निर्यात उद्योग आयात केलेल्या कच्च्या मालावरती आणि घटकांवरती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत का? आणि त्याचमुळे भारताच्या निर्यात क्षेत्राची स्पर्धात्मकता कमी होत चालली आहे का? हा विचार करावा लागणार आहे. जागतिक स्तरावरती व्याजदर वाढवणं किंवा वाढणं आणि भारतीय शेअर बाजारातील समभाग म्हणजे शेअर्स तुलनेने महाग होणं यानं परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतातून
गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे का, याचाही विचार करावा लागेल. व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया उत्पादकता आणि उत्पादन क्षमतेवरती आधारित उत्पादन क्षेत्रातील स्पर्धात्मकता आणि निर्यात वाढीत भारतापेक्षा अधिक प्रगती साधतायत. आणि तसं असेल तर कोणते धडे भारतानं त्यांच्याकडनं घेणं आवश्यक आहे, हेही आपण शिकायला हवं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर मंदी आपल्या दाराशी उभी आहे. डॉलरची दादागिरी आहे आणि कच्च्या तेलाचा भडका उडालेला आहे. असं असताना आपल्या अर्थव्यवस्थेला सांभाळणं ही खरं तर तारेवरची कसरत आहे. तर मग आपले अर्थमंत्री आणि पंतप्रधान आणि संपूर्ण मंत्रिमंडळ यावरती कशा पद्धतीनं उपाय काढत पुढे जातं हे पाहणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.